नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण लास्ट एक व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, अपर साईडला 21,350 ची आपल्याला एक रेंज मिळालेली होती. त्यानंतर आपण इथं बघू शकतो त्या रेंजच्या मध्येच मार्केटने आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. अपर साईडला तर रेजिस्टन्स मार्केटने तसं मेंटेन केलेलं होतं. पण आज जर बघितलं 26 तारखेचं म्हणजे आजचं ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर आपण या रेंजच्या वरती थोडंसं ओपन झालो. मार्केटने थोडंसं इथं टाइम स्पेंड केला, प्रिव्हियस क्लोजिंगच्या इथं सपोर्ट घेतला आणि एक बऱ्यापैकी रॅली आपल्याला अपर साईडला मार्केट देताना दिसलं. आपलं जे टार्गेट होतं तिथपर्यंत तर जाताना दिसलं नाही, पण 21,500च्या आसपास मार्केट आपल्याला गेलेलं दिसतंय. 480 ते 500च्या आसपास आणि बराच वेळ इथं कॉन्सोलिडेट करून अपर साईडला क्लोजिंग दिलेली दिसते. मार्केटने बऱ्या टाइम इथं रेजिस्टन्स घेतलं. सेल ऑफ इथून येणं एक अपेक्षित होतं, कारण की बऱ्यापैकी आपण इथं बघू शकतो रेजिस्टन्स होतं, पण तसं न होता त्या उलट इथं एक बाईंग झोन क्रिएट झालेला आपल्याला दिसतोय. एक इथं मार्केटने तगडा सपोर्ट आणि एक ही लेवल मेंटेन केलेलं आपल्याला दिसतंय. तर बायर्सचा कॉन्फिडन्स कुठे कुठे थोडासा वापस येतो, असं एक प्रकारचं चित्र इथं आज बनलेलं दिसलं. मोठ्या रॅलीमध्ये कन्व्हर्जन तर झालं नाही, पण लेवल्स मेंटेन करून ठेवलेले आहे. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये पण जर आपण बघितलं तर प्रिव्हियस आपलं जिथं क्लोजिंग झालेली होती त्याच्या थोडंसं आज वरती आपण ओपन झालेलं आहे. आपण इथं बघू शकतो या लेवलच्या आसपास आपण ओपन झालेलं आहे. आणि इथं जर बघितलं तर प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या आसपास, याच्या क्लोजिंगच्या आसपास मार्केटने परत एकदा इथे सपोर्ट घेतलं. इथे बऱ्यापैकी रॅली आली आणि हे प्रिव्हियस जे रेजिस्टन्स होतं याच्यावरती जस्ट याच्यावरती आपल्याला क्लोजिंग दिलेलं दिसत आहे. आजही जर इथं बघितलं तर आपल्याला लेवल्स बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी मेंटेन होताना आपल्याला दिसल्या. सेल ऑफ तर नाही, पण बऱ्यापैकी लेवल मेंटेन होताना आपल्याला दिसल्या. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असेल, मार्केट काय सांगतंय, कुठल्या प्रकारचं डायरेक्शन मार्केट घेताना दिसू शकतं, बायर सेलरचा पलडा किती भारी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडं डेटाकडे नजर टाकूया. 28 डिसेंबरची एक्सपायरी आहे निफ्टीची. 1.19च्या आसपास PCR डेटा आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग झोनमध्ये आहे, फार जास्त ओव्हरबॉट नाही आहे. 21,500ला तगडा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं स्ट्रॉंग रेजिस्टन्स डिरेक्टली 22,000 आणि त्याच्या अलीकडं 21,600च्या लेवलला आपल्याला बनलेलं दिसत आहे. डाऊन साईडने इथं जर बघितलं तर पुट रायटर काही प्रमाणात आपल्याला इथं पोझिशन्स बनवताना आणि होल्ड करून घेऊन जाताना दिसले आहेत. 21,400 450च्या आसपास बऱ्यापैकी सपोर्ट आहे. तगडं सपोर्ट आपल्याला 21,300 नंतर डाऊन साईडला 21,000 या लेवललाही बनताना दिसत आहे. तर बायर्सचा कॉन्फिडन्स आपल्याला इथं डेटामध्ये आपण बघू शकतो बऱ्यापैकी परत येताना आपल्याला दिसतोय. उद्याच्या दिवशी जर 21,500ची लेवल जर निघाली, 600च्या आसपास जर मार्केट किंवा वेल अँड गुड 600च्या वरती जर क्लोजिंग देत असेल तर मार्केट परत एकदा 22,000 कडे जाताना आपल्याला दिसू शकतं. ही लेवल जी आहे ती अचीव होताना आपल्याला येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकते. मंथली एक्सपायरी असल्यामुळे 28 डिसेंबरला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. 1.8च्या आसपास PCR डेटा आहे. बँक निफ्टीचा न्यूट्रलच्या आसपास आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर 48,000ची लेवल अजूनही तगडं रेजिस्टन्स म्हणून समोर आहे. डाऊन साईडने सपोर्ट तशा आणखी इंटॅक्ट आहे, पण 48,000ची लेवल जर निघाली तर डिरेक्टली 49,000 पर्यंतची स्पेस ओपन होते. मध्ये फक्त एक 48,500ला थोड्याशा पोझिशन्स आपल्याला इथं बनलेले दिसत आहेत. तर ओव्हरऑल दोन्ही मार्केट बऱ्यापैकी एक चांगल्या झोनमध्ये आहे. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतो, वन डेचा टाइम फ्रेम आपण बघूया. एक चार्ट पॅटर्न सध्या काय बनताना दिसतोय आणि प्रिव्हियसली जे सेल ऑफ आलेला होता त्याला काउंटर करण्यासाठी बाईंग होती आहे का त्या हिशोबाने, आणि ती किती सस्टेनेबल आहे, तर त्या प्रकारे त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत. थोडंसं मी इथले प्राइस लेवल एक वेळेसाठी काढतोय जेणेकरून आपल्याला चार्ट थोडासा आपला क्लिअर दिसेल. तोपर्यंत तुम्ही मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो, फक्त लेवलसाठी नाही तर पूर्ण बघत जा. चार्ट रिडिंग, डेटा रिडिंग या सगळ्या गोष्टींची समज येण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. प्रिव्हियसली जर बघितलं आपण 580 ते 600च्या लेवलपासून एक तगडं सेल ऑफ येताना आपल्याला दिसलं. डाऊन साईडला मार्केटने हा गॅप फिलअप केला. क्लिअरली इथं सपोर्ट घेऊन बऱ्यापैकी बाईंग इथून इनिशिएट होताना दिसत आहे. आता उद्याच्या दिवशी जर मार्केटला रॅली करायची असेल ना, किंवा एक सस्टेनेबल मूव्ह जर द्यायचा असेल तर काही ना काहीतरी इथं एक पॅटर्न आपल्याला बनलेला दिसला पाहिजे. इथे जर बघितलं आपण तर इथून सपोर्ट घेतला, रॅली आली आहे,
थोडंसं इथून जरा क्लोज सपोर्ट घेऊन जरा जात असेल तर बऱ्यापैकी इथे एक स्विंग क्रिएट होताना दिसेल आणि मार्केट अपसाईडला मोमेंटम करताना आपल्याला दिसू शकतं. अदरवाईज उद्याच्या दिवशी याच्यावरती जर मार्केटने जर क्लोजिंग दिली तर आपण क्लिअरली म्हणू शकतो ही जी कॅन्डल आहे ना, रेड कॅन्डल, ही बऱ्यापैकी बायर्सनी कव्हर केलेली आहे काही ट्रेडिंग सेशनमध्ये आणि त्याच्यावरती स्ट्रॉंग एक क्लोजिंग झोनमध्ये आपण ओपन होताना आपल्याला मार्केट दिसू शकतं. तर चला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूया आपल्याला कशा प्रकारे मार्केट जे आहे ते रॅली करताना दिसू शकतं किंवा काय एक शक्यता प्रोबॅबिलिटीज काय बनताना दिसू शकतात. तर प्रिव्हियस जर बघितलं आणि डेटा वाईजही जर बघितलं तर 21,500ला मार्केटने इथं सपोर्टही घेतलेला आहे आणि प्रिव्हियसली या झोनच्या आसपास कम्प्लिटली रेजिस्टन्सही घेतलेलं आपल्याला दिसतं आहे. तर कम्प्लीट हा जो झोन आहे ना, तुम्ही लक्षात ठेवा, मी टू बी ऑन सेफ साईड, टू बी ऑन एक अंडरस्टँडिंग ठीकठाक राहावी म्हणून एक सांगतोय की 21,500च्या लेवलला मी ठेवतोय, पण 21,480 पासून तर 500 हा कम्प्लीट झोन जो आहे ना, हा एक रेजिस्टन्स झोन म्हणून आपल्या समोर आपल्याला बनताना दिसू शकतो. याच्यावरती जर मार्केट गेलं तर आणि तरच बाईंगचा विचार करायचा आहे. डाऊन साईडला 21,400ची लेवल, तर डाऊन साईडला 21,380 हा जो कम्प्लीट झोन आहे हा एक सपोर्ट झोन म्हणून बनताना आपल्याला दिसू शकतो. तर या झोनकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. जोपर्यंत याच्यावरती मार्केट आहे तोपर्यंत बाईंगच इनिशिएट होताना दिसेल. क्लोजेस जर बघितलं तर आपण जर आजही जर बघितलं तर याच्यावरती सपोर्ट घेतलं, प्रिव्हियसली इथं रेजिस्टन्स घेतलेलं होतं. आजही जर बघितलं तर रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन मार्केट ओपन झालेलं आहे. तर डाऊन साईडला जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट आहे 380 ते 400च्या झोनमध्ये, तर तोपर्यंत बाईंगचीच आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जी आहे तर मोस्ट प्रोबेबली बाईंगचेच शोधायचे आहे. शॉर्ट कुठे करायचं ते एक्झॅक्टली या लेवलच्या खाली कुठल्या प्रोबॅबिलिटी असतील त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. पण लेवल्स बघूया कुठल्या निघताय. तर 324 पहिलं टार्गेट या लेवलपर्यंत मार्केट जाताना दिसू शकतं. अदर दॅन दॅट आपण जर बघायला जर गेलं तर आपल्याला दुसरं टार्गेट बनताना दिसतंय, ते म्हणजे क्लिअरली 21,230 ते 220ची लेवल. तर या लेवलपर्यंत मार्केट जाताना दिसू शकतं. क्लिअरली या दोन लेवलसाठी आपल्याला प्रयत्न करायचे. पुट साईडला, डाऊन साईडला जर हा सपोर्ट 380 ते 400चा सपोर्ट जर तुटताना आपल्याला दिसत असेल तर, अपर साईडला आपण क्लिअरली बोललेलो आहे की 21,500ची लेवल एकदा निघू द्या, 480-500चा झोन. त्याच्यानंतर क्लिअरली जर बघितलं तर 590 ते 600ची लेवल आपल्यासाठी ओपन होताना क्लिअरली दिसते. तर या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट मला दिसतंय 650-660च्या आसपास. तर या लेवलसाठी आपण सेकंड टार्गेटसाठी प्रयत्न करू शकतो. तर ह्या दोन टार्गेटकडे आपलं, त्या दोन लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. प्रोबॅबिलिटीज कुठल्या बनताना दिसू शकतात, आपल्या फेवरमध्ये कुठली जाताना दिसू शकते. फेवरमध्ये दोन प्रोबॅबिलिटी, एक गॅप अप जर या लेवलच्याच वरती ओपन होताना दिसत असेल, मार्केट इथं सपोर्ट घेऊन जात असेल तर बऱ्यापैकी मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसेल. रेजिस्टन्स जे बनलेले ती गॅपअपनेच ओव्हर द नाईटच आपल्याला इथं व्हॅनिश झालेले दिसतील. ओव्हर द नाईटच इथं यांचे एसएल हिट झालेले दिसतील आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो ओव्हर द नाईटच कट झालेला दिसेल आपल्याला, जर मोठा गॅपअप ओपन होऊन याच्यावरती मार्केट ओपन करत असेल तर. एक 60-70 पॉईंट्सच्या वरती मार्केट आज प्रिव्हियस क्लोजिंगपेक्षा 60-70-80 पॉईंट्सच्या वरती जर ओपन होत असेल तर एक मेजर गॅपअप कन्सिडर करून आपण त्याला बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळताना दिसू शकतात अपर साईडला. सेकंड प्रोबॅबिलिटी बनताना दिसू शकते की मार्केट जर थोडंसं गॅप डाऊन होत आहे आणि इथं जर मार्केट सपोर्ट घेत आहे, तर जसं मी तुम्हाला वन डेच्या टाइम फ्रेमवर दाखवलं की एक स्विंग क्रिएट करायला पाहिजे मार्केटने, तर तशा प्रकारची परिस्थिती तर बनताना दिसू शकते. इथं जरा सपोर्ट घेतला प्रिव्हियसली ह्या लेवल्सला, इथं रेजिस्टन्स घेतलाय मार्केटने, त्याचा रिस्पेक्ट करून, तर इथून एक बाईंग अपॉर्च्युनिटी बनताना दिसू शकते. टार्गेट ऑब्व्हियसली 21,500 नंतर 21,600 पर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो. बेस्ट केस सिनारिओ दोन असतील आपल्यासाठी. अदर दॅन दॅट जर फ्लॅट ओपन होताना किंवा मायनर गॅप अप ओपन होताना जर दिसला आणि मार्केट जर इथं टाइम स्पेंड करत असेल तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असू शकते, कारण की इथं रेजिस्टन्स परत एकदा होल्ड करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये जर ब्रेकआउट जर येताना जरा दिसला तर थोडंसं कॉशियस राहायचं, क्वांटिटी थोडीफार कमी करून एखाद दुसरी अपॉर्च्युनिटी मिळाली तर ती ग्रॅब करायची. अदरवाईज जर या लेवलच्या आसपास जर मार्केट वारंवार रेजिस्टन्स घेताना दिसत असेल आजच्या सारखं आणि डाऊन साईडला सपोर्ट तुटत नसेल तर क्लिअर समजून जा की येणारी एक्सपायरी जी आहे ती मोस्टली साईडवेज जाताना आपल्याला दिसू शकते किंवा एक्सपायरीच्या आदल्या दिवशी थोडंफार मोमेंटम येताना आपल्याला दिसू शकतं. म्हणजे उद्याच्या दिवशी मोमेंटम येताना जर आपल्याला अशा परिस्थिती बनताना जरा दिसल्या तर दिसू शकतं. अदरवाईज इथं रेजिस्टन्स जर घेतलं तर क्लिअरली इथं डेटा वाईज आपण इथं बघू शकतो
निफ्टीमध्ये 500च्या लेवलच्या आसपास दोन्हीकडे टफ फाईट चालू आहे आणि इकडे सपोर्ट तगडे बनलेले आहे 300 पासून 400 पर्यंत. तर एक पॉईंटला सॅच्युरेशन येत असेल तर मी नेहमी सांगितलेलं आहे की एक्सपायरी मोस्टली साईडवेज जाताना आपल्याला दिसू शकते. तर अशी परिस्थिती बनताना दिसली तर तुम्हाला काय करायचं आहे याची चांगली माहिती आता आपल्याला आलेली असेलच. अपर साईडला क्लिअरली आपले दोन्ही टार्गेट इंटॅक्ट आहेतच. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. एक वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला कशा प्रकारे परिस्थिती कुठली बनताना आपल्याला दिसते आहे. तर मी एक प्राइस लेवल थोड्या वेळासाठी इथं काढतो आहे आणि इथं क्लिअरली बघू शकतो आपण की प्रिव्हियसली मार्केटने ह्या रेड कॅन्डलला काउंटर करण्यासाठी एक बऱ्यापैकी ग्रीन कॅन्डल एक स्ट्रॉंग क्लोजिंगने आपल्याला येताना दिसली. त्याच्या सेकंड डे जर आपण बघितलं तर मार्केट ऑलमोस्ट एक फ्लॅट ओपन होताना आपल्याला दिसलं. बऱ्यापैकी रॅली इथून येताना तर दिसली पण अपर साईडला परत एकदा रेजिस्टन्स घेताना दिसले. पण ह्या कॅन्डलच्या खाली काही क्लोजिंग दिलेली नाही. हा सपोर्ट आणखीन तसाच इंटॅक्ट आहे. आजही जर बघितलं तर 47,470 पासून तर 47,400च्या लेवलपर्यंत अजूनही हे सपोर्ट अजून तसेच इंटॅक्ट आहे. आणि इथं जर बघितलं आपण तर थोडंसं एक काइंड ऑफ पॅटर्न इथं बनताना तर दिसत आहे. सेल ऑफ आला, परत रिकव्हरी आली, थोडंसं मार्केटने परत एकदा सपोर्ट जवळचं टेस्ट केलं आणि अशा प्रकारचं पॅटर्न एक काहीतरी बनताना आपल्याला इथं दिसत आहे. तर उद्याच्या दिवशी या लेवलच्या वरती जर मार्केट ओपन होताना जर दिसत असेल क्लिअर आहे आपण इथं मार्क करून घेऊया. अपर साईडला 21,850 आणि डाऊन साईडला आपण याचं डेटावरती पण बघितलं आहे तर 47,400ची लेवल. ह्या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघताना दिसू शकतात. याच्यावरती जर आलं तर बऱ्यापैकी मग 48,400च्या वरतीही मार्केट टार्गेट देताना दिसू शकतं. डाऊन साईडला सपोर्ट जरा तुटला तर क्लिअरली मग आपण परत एकदा डाऊन साईडला हे टार्गेट जे आहे ना 47,000ची जी लेवल आहे ही टेस्ट करण्यासाठी आपण जाणार अशी एक शक्यता बनताना दिसू शकते. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लिअरली बघून घेऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हे बघा क्लिअर आहे एक रेंजमध्ये मार्केट गेलेलं आहे. हा फक्त एक थोडासा फेकआउट पॉईंट सोडला तर 47,850 अपर साईडला, 47,405 डाऊन साईडला. अपर साईडची रेंज आहे आणि डाऊन साईडची रेंजही आपल्याकडे आता दोन्ही रेडी आहे. अपर साईडला या लेवलच्या वरती जर निघताना जर दिसलं तर क्लिअरली टार्गेट येताना दिसू शकतं 48,200 पर्यंतचं फर्स्ट आणि फोरमोस्ट टार्गेट. सेकंड टार्गेट मला बनताना दिसत आहे 315चं तर नाही पण 48,500 ते 550 ही लेवल जी आहे ना ती इझिली अचिवेबल आहे. इथपर्यंतचं मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं येत्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये. तर ह्या दोन टार्गेटकडे अपर साईडला लक्ष असलं पाहिजे. डाऊन साईडला क्लिअर आहे की या लेवलपर्यंत परत एकदा मार्केट सपोर्ट टेस्ट करायला आपल्याला येताना दिसू शकतं जे की आपण आपल्या वन डेच्या टाइम फ्रेमवर बोललो. तर टार्गेट आहे 47,000 पासून तर 47,950 930 पर्यंतचं. तर या टार्गेटसाठी आपण पुढच्या पोझिशनसाठी ट्राय करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हा एक्सप्लेनेशन आणि डिटेल ॲनालिसिसचा व्हिडिओ पूर्ण समजला असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनचा यूज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती मला डिरेक्टली तुमचे डाऊट्स मेसेज करू शकता. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.